I'm rich. I'm rich. I'm rich. I'm rich. I'm rich. I'm rich. Diamonds on my body rich. Smelling like Versace rich. Jay-Z and Beyonce rich. I'm rich. I'm rich. I'm rich. Diamonds on my body rich. Smelling like Versace rich. Jay-Z and Beyonce rich. I'm rich. I'm rich. I'm rich. I'm rich. I'm rich. Diamonds on my body rich. Smelling like Versace rich. Jay-Z and Beyonce rich. I'm rich. I'm rich. I'm rich. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या देवबागराष्ट्र यूट्यूब चॅनलवर. आणि आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त आता आम्ही समुद्रात अंघोळ करायला जाणार आणि काठी घेऊन जाणार आहोत. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं असाल, काठी नेण्यापूर्वी आम्ही वगैरे तोडली वगैरे सगळं काय केलेलं आहे. आता आम्ही ही काठी घेऊन समुद्रात जाणार, नंतर ती धुवून घेऊन येणार, त्यानंतर त्याची पूजा करणार. ओके, चला बघा आमच्यासोबत बघा, व्हिडिओ नक्की बघा. I'm rich. I'm rich. Diamonds on my body rich. Smelling like Versace rich. Jay-Z and Beyonce rich. I'm rich. I'm rich. I'm rich. Diamonds on my body rich. Smelling like Versace rich. Jay-Z and Beyonce rich. I'm rich. I'm rich. I'm rich. I'm rich. Diamonds on my body rich. Smelling like Versace rich. Jay-Z and Beyonce rich. I'm rich. I'm rich. I'm rich. Say rich. I'm rich. I'm rich. I'm rich. मित्रांनो, आम्ही आता काठी वगैरे धुवून घेऊन येलो. त्याप्रमाणे आता या आम्ही काठीची पूजा करतलो. असं शास्त्र आहे का काठी, हा म्हणजे काठी धुवून घेऊन येल्यानंतर ही टेकायचा का म्हणे खाली माती, नाही तर परत धुवची लागतली.
कसली आवाज येतो. तर मित्रांनो, आपण देवघराजवळ म्हणजे आमचे जे जुनं घर आहे तिथे आमची गुढीपाडवा आम्ही पुजतो, तिथे पूजा झालेली आहे. त्याचप्रमाणे आता नैवेद्याची पण वेळ झालेली आहे. सो नैवेद्याला आपण इकडे जनरली आपल्या गावात आपल्या गावात इकडे श्रीखंडपुरीचा बेत असतो, श्रीखंडपुरी करतात. त्याचप्रमाणे जे बेळगाव गावी म्हणजे तिकडे काही काही जण काय करतात की पुरणपोळीचं हे करतात, इकडे आपण श्रीखंडाचं करतो. ओके, तो आता देवाला आपण दाखवूया. आणि जो कावळ्याची वाडी असते ती पप्पा येऊन दाखवणार, मी तरी नाही दाखवू शकत ना. सो पप्पा येऊन दाखवणार, त्यातून मी आता देवाची दाखवून घेतो तोपर्यंत. ओके चला. आणि आणि एक तुमच्यासाठी एक प्लॅन आहे, म्हणजे आम्ही सरप्राईज प्लॅन ठेवला आहे. आम्ही तिकडे जाणार, ते भेट देणार आहोत. सो बघा मग काय आहे ते सरप्राईज. ओके बाय. तर मित्रांनो, आता आम्ही देवाला वाडी दाखवतो पहिलं. तुळशीला दाखवूया, आमची तुळशी माते दाखव. तुळशी माते, सूर्यदेवा पुढे गेला. सूर्यदेव खरं सकाळीच पडायचं असतं. चला मग आपण पाडव्याला दाखवूया, गुढीपाडव्याला. तर मित्रांनो, आम्ही कालवणची येथे पुलावर आलेलो आहोत आणि संकेत आणि निखिल आता मागून येत आहेत. सो आम्ही आणि अक्षय आता आम्ही पुढे निघालो आहोत. कुठे जातो हे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, आम्ही तिथे जाऊन तुम्हाला सांगतो. ओके, तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज काय असतं, आणि जर नाही आला अंदाज तर नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढे आम्ही खूप धमाल करणार आहोत. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला मग, ओके बाय. तर मित्रांनो, आम्ही आता गेलो माझ्या मामाच्या घराकडे. आता आम्ही हरिशन सातेरीच्या जत्रेक जातलो, ती गुढीपाडवा एक निमित्त थंय असता. तर चला मग आमच्यासोबत तुम्ही पण घ्यावा दर्शन सातेरी देवीचं. चला मग, लेट्स गो.
तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत. जे देवस्थानचे सेक्रेटरी आहेत त्यांना आता आपण विचारणार आहोत हे जे मंदिर आहे त्याबद्दल आम्ही थोडी यांना माहिती विचारणार आहोत. ओके, तर चला तर आम्ही त्यांना माहिती विचारूया. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग राष्ट्र यूट्यूब चॅनलवर. तर आम्हाला थोडी या मंदिरबद्दल थोडी माहिती सांगा. शांतादुर्गा सातेरी हे मंदिर 150 ते 200 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर असून श्री देवीची वारुळातली मूर्ती या गाभाऱ्यामध्ये विराजमान आहे. गुढीपाडव्याचा उत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मोठी जत्रा भरते. या देवीचे वैशिष्ट्य आहे की ही देवी माता भगिनी कुमारिकांना नवसाला पावते. सुदर देवीचा उत्सव सकाळी देवीची व श्रीदेव सिद्धेश्वराची दोघांची उत्सव मूर्ती जामदारखान्यातून काढून तिची विधिवत पूजा करून त्यानंतर जत्रेला सुरुवात होते. सदर देवीच्या उत्सवासाठी धार्मिक विधी केले जातात. गावच्या चारी सीमेला नवीन तांदळाचा जो नवीन भात पिकवला जातो त्याच्या तांदळाचा नैवेद्य चारी सीमेला पुजारी लोक व सेवेकरी लोक सीमेवर नेऊन अर्पण करतात. त्यानंतर जत्रेच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. संध्याकाळी 8 वाजता इंगळे न्हाणे हा कार्यक्रम होतो. त्यामध्ये वीर्तिक लोक सेवेकरी लोक ही महाशिवरात्रीपासून गुढीपाडव्यापर्यंत जे उपास किंवा जे तप करतात तर त्याची सांगता होते. इंगळे न्हाणे हा कार्यक्रम देवीच्या मंदिरासमोर जिथे होळी घातली जाते तिथे हा कार्यक्रम होतो. त्यानंतर सांस्कृतिक गावातील कार्यक्रम झाल्यानंतर रात्री 11 वाजता श्रीदेवी सातेरी समेत सिद्धेश्वर अशी पालखीमध्ये दोन्ही देवतांच्या मूर्ती विराजमान होऊन पालखी प्रदक्षिणा 3 मंदिराभोवती होतात. त्यानंतर रात्री 1 वाजता पारसेकर दशावतार मंडळांचा नाट्यप्रयोग होतो. त्यानंतर सकाळी सर्व गावाच्या वतीने गावगारांनी देवीला आणि सिद्धेश्वराला घातले जाते आणि त्यानंतर या उत्सवाची सांगता होते.